मी एक दिवस पूर्ण मोडणीसाठी देईन, श्रीमंत युवराज छत्रपती शहाजीराजे। या सविस्तर वृत्तांत असा की दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी मोडणीमधील संभाजीनगरमध्ये असणाऱ्या मुळीक इलेक्ट्रॉनिक्स या भव्य शोरूममध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मेघडंबरी मूर्तीची प्रतिष्ठापना छत्रपती शिवाजी महाराज यांचे 14वे वंशज युवराज कुमार छत्रपती शहाजीराजे यांच्या शुभ हस्ते करण्यात आली। सविस्तर वृत्तांत असा की शनिवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी छत्रपती शहाजीराजे यांचे मोडणी नगरीत आगमन झाले। अलगीनादाच्या गजरात व फटाक्यांची आतिषबाजी करीत व फुलांचा वर्षाव करीत छत्रपती शहाजीराजे यांचे मुळीक इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने स्वागत करण्यात आले। नंतर मुळीक इलेक्ट्रॉनिक्स मध्ये छत्रपतींचे आगमन झाल्यानंतर त्यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मेघडंबरी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली व महाराजांना त्रिवार मुजरा करण्यात आला। मूर्तीस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं। त्यानंतर छत्रपती शहाजीराजे यांचा मुळीक परिवाराकडून सन्मान करण्यात आला। त्यानंतर बोलताना छत्रपती शहाजीराजे असे म्हणाले की तुम्ही माझी सकाळपासून वाट पाहत आहात, परंतु इतर कार्यक्रमामुळे व ट्रॅफिक जाममुळे आम्हाला यायला उशीर झाला, तरीही तुम्ही सर्वजण थांबला। हे मोडणीकरांचं व मुळीक कुटुंबांचं प्रेम मी कधीच विसरू शकणार नाही। मी इथे 10 ते 15 मिनिटांसाठी जरी आलो असलो तरी मला आज तुमच्यासाठी पूर्ण वेळ देता येणार नाही, परंतु या वर्षात एक दिवस पूर्ण मी मोडणीसाठी देणार आहे। त्यामुळे मला सर्वांना भेटता येईल व सर्वांशी चर्चाही करता येईल, सर्वांची सुखदुःख जाणून घेता येतील, त्यामुळेच काळजी नसावी। मी या वर्षात एक पूर्ण दिवस मोडणीमध्ये येऊन मुळीक परिवाराबरोबरच मोडणीकरांसमवेत घालणार आहे। यावेळी जिल्हा परिषद सदस्य भारताबा शिंदे, समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजीराजे कांबळे, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, सत्यनारायण गिड्डे, कैलासदादा तोडकरी, बाबू तात्या सुर्वे, दत्ताबापू सुर्वे, सयाजी नाना पाटील, भारत नाना पाटील, किरण खडके मेंबर, लखन पाटील, सचिन सोमासो, बाळासाहेब वागस, धनाजी लादे, शीतल महाडिक, प्रथमेश शिंदे, अजित चोपडे यांच्यासह मोडणी व परिसरातील सर्व शिवप्रेमी उपस्थित होते। तसेच या कार्यक्रमाचे आयोजन मुळीक इलेक्ट्रॉनिक्सचे सुकुमार मुळीक, संतोष मुळीक, सिद्धेश्वर मुळीक या मुळीक बंधूंनी केले होते।